महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार, मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाटांची वकिलांसोबत चर्चा, पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपानंतर शिरसाट आक्रमक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र, प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवा, वेळोवेळी आढावा घ्या, राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गसह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याला जागतिक यादीमध्ये स्थान। एकनाथ शिंदे संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर नाराज, पक्षामध्ये बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या राजकारणाच्या मैदानात, वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीमध्ये यशस्वी मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। नागपूर दंगलीचा मास्टर माइंड फहीम खान समाजसेवक, मालेगाव मध्यचे माजी आमदार आसिफ शेख यांचा पुन्हा वादग्रस्त विधान। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा अहवाल समोर, विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा बंद झाल्याचं दुर्घटना अहवालामध्ये नमूद। मुख्यमंत्री फडणवीस आज दुपारी 12:30 वाजता नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार, तर खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचाही आढावा घेणार। समृद्धी महामार्गाच्या वर टोलनाक्यावर गोळीबार, छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी टोलनाक्यावरील घटना, पोटामध्ये गोळी लागल्यानं कर्मचारी गंभीर जखमी। विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मराठवाड्यामधील पावसाचा जोर ओसरला, येत्या 48 तासामध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज। पावसाळा सुरू असतानाही भोर महाड मार्गावरील वरंदा घाटामध्ये रस्त्याचं काम, जागोजागी झालेल्या चिखलामुळे घाटात वाहन चालकांची जीवघेणी कसरत। नागपुरात स्कूटर चोरी करणाऱ्या मुलींची दहशत, स्कूटर चोरताना 3 मुली सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिसांकडून मुलींचा शोध सुरू।